श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थांब बाळा, व्हिडिओवर ढकलू नकोस. आज मी तुझ्याशी बोलणार आहे. तू हा व्हिडिओ इथेपर्यंत पाहतो आहेस यामागे कारण आहे. कारण गर्दीत हजारो लोक असताना तुझी नजर इथे आली. कारण तुला काहीतरी उत्तर हवं आहे आणि आज मी तुझ्या मनातले प्रश्न ऐकायला आलो आहे. बाळा, तू रोज जगासमोर हसतोस, पण रात्री उशीवर डोकं ठेवतोस तेव्हा तुझ्या मनात किती वादळं चालतात हे मला माहिती आहे. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू खोटं असू शकतं, पण तुझ्या मनातलं दुःख माझ्यापासून लपलेलं नाही. तू अनेक वेळा विचार करतोस, माझ्यासोबत असं का होतं? मी इतका प्रयत्न करतो तरी मला यश मिळत नाही. मी लोकांसाठी इतकं करतो तरी माझ्यासाठी कोणी का उभं राहत नाही. बाळा, लक्षात ठेव, बी जमिनीत पेरलं जातं तेव्हा आधी अंधार सहन करतं. माती खाली दबून राहतं, पण त्याच बीजात मोठं झाड बनण्याची ताकद असते. तुझ्यावर आलेला काळ हा शेवटचा नाही. तुला मजबूत बनवण्यासाठी हा काळ आहे. आज तुझ्या आयुष्यात काही लोक सोडून गेले असतील, काही नाती तुटली असतील, काही स्वप्न अर्धवट राहिली असतील आणि काही रात्री तू शांतपणे फक्त छताकडे बघत पडून राहिला असशील. पण बाळा, जे तुझ्यापासून दूर गेलं ते कायमचं तुझं नव्हतं. जे खरंच तुझं आहे ते तुला योग्य वेळी मिळेल. तू घाई करत आहेस, तुला वाटतं की बाकीचे लोक खूप पुढे गेलेत आणि तू मागे पडलायस. पण प्रत्येकाचं घड्याळ वेगळं असतं. सूर्योदय सकाळी होतो म्हणून चंद्र चुकीचा होत नाही बाळा. तू स्वतःवर शंका घेतोस, आरशात स्वतःकडे बघून विचारतोस, मी खरंच काही करू शकतो का? आणि मी तुला सांगतो बाळा, तुझ्यात एवढी ताकद आहे की जी तुला अजून स्वतःलाच दिसलेली नाही. लोक तुला कमी लेखतील, काही जण तुझ्या स्वप्नावर हसतील, तर काही असं पण म्हणतील की त्यांच्याकडून काही होणार नाही. त्यांना बोलू दे, तू तुझं काम कर. बाळा, तुला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांग. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपले यूट्यूब चॅनल नामस्पंदनला सबस्क्राईब करायला विसरू नको. आणि जाता जाता हे लक्षात ठेव की तुझ्या मागे एक प्रचंड शक्ती उभी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.